प्रेक्षकांनो नमस्कार. दूरदर्शन सह्याद्रीच्या आरोग्य संपदा या विशेष कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर प्रशांत जाधव आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रहो, शरीर निरोगी असेल तरच जीवन सुंदर होते. आणि म्हणूनच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हजारो वर्षापूर्वीच आरोग्याला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांचा आधार मानले. आज विज्ञान प्रगत झाले, तंत्रज्ञान झपाट्याने पुढे जात आहे, पण निसर्गाशी जोडलेली उपचार पद्धती आजही तितकीच प्रभावी आणि विश्वासार्ह वाटते. अशाच आयुर्वेदातील एक अद्भुत, वैशिष्ट्यपूर्ण आणि आजही उपयुक्त ठरत असलेल्या उपचार पद्धतीविषयी आपण जाणून घेणार आहोत. रक्तमोक्षण, विशेषतः जलौकावचरण म्हणजेच जळूच्या माध्यमातून केले जाणारे उपचार, हाच आपला आजचा निवडलेला विषय आहे. तो आपण स्क्रीनवर पाहू शकता. आपला आजचा विषय आहे आयुर्वेद आणि रक्तमोक्षण जलौकावचरण. आयुर्वेद आणि रक्तमोक्षण जलौकावचरण. एकीकडे प्राचीन परंपरेची साक्ष देत तर दुसरीकडे आधुनिक संशोधनालाही विचार करायला भाग पाडणारी ही उपचार पद्धती. आणि आज या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत या विषयाचे तज्ज्ञ, या विषयाचा सखोल अभ्यास ज्यांचा आहे व प्रगल्भ अनुभव या विषयाविषयी त्यांचा आहे, असे डॉक्टर राहुल बावस्कर सर. सर, मी आपल्या आरोग्य संपदाच्या या भागामध्ये स्वागत करतो सगळ्यांच्या वतीने. धन्यवाद सर. मित्र, आपल्या पाहुण्यांचा अगदी संक्षिप्त असा परिचय करून द्यायचा झाला तर आयुर्वेदातील शल्यतंत्राला आधुनिक संशोधनाची जोड देत परंपरा आणि विज्ञान यांचा सुंदर संगम घडवणारे व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर राहुल हिम्मतराव बाविस्कर सर. डॉक्टर राहुल बाविस्कर सर हे सध्या मुंबईतील आर.ए. पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालय येथे शल्यतंत्र विभागाचे प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. गेली 20 वर्षे अध्यापन, संशोधन आणि शल्यचिकित्सा क्षेत्रात त्यांनी अत्यंत उल्लेखनीय कार्य केले आहे. 4 सूत्र चिकित्सा, जलौकावचरण म्हणजेच लीच थेरपी आणि लीच ब्रीडिंग या विषयातील त्यांचे विशेष योगदान राष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त आहे. CCRASच्या भुवनेश्वर प्रकल्पात लीच थेरपी SOP विकसित करण्यासाठी तज्ज्ञ म्हणून त्यांनी काम केले असून नेचर सारख्या प्रतिष्ठित संशोधन नियतकालिकांचे ते समीक्षकही आहेत. सुमारे 5,000हून अधिक शस्त्रक्रियांचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरचे संशोधन नियतकालिकांमध्ये त्यांचे संशोधन हे सादरीकरण झालेले आहे, प्रस्तुतीकरण झालेले आहे. आणि बेस्ट टीचर नॅशनल अवॉर्ड, धन्वंतरी अवॉर्ड यासारख्या अनेक सन्मानांनी गौरवले गेलेले हे व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत इथे उपस्थित आहे. सेवा आणि समर्पण यांचा प्रेरणादायी प्रवास दाखवणारे हे व्यक्तिमत्व. त्यांच्या मते वैद्यक हे केवळ उपचार नसून ते वेदना समजून घेण्याचं आणि माणूस जोडण्याचं माध्यम आहे. ही भावना अगदी मनापासून जपणारे आदरणीय डॉक्टर राहुल बावस्कर सर यांचे मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. चला तर मित्र, अतिशय महत्त्वाच्या चर्चेला आपण आज सुरुवात करणार आहोत. सर, पुन्हा एकदा मी आपलं मनापासून स्वागत करतो आरोग्य संपदामध्ये. सर, आयुर्वेद म्हटलं की पंचकर्म, वनौषधी आणि जीवनशैली हे डोळ्यासमोर येतं. पण रक्तमोक्षणाबद्दल साधारण सामान्य लोकांमध्ये, एकंदरीत जनसामान्यांमध्ये अजूनही काही उत्सुकता आहे आणि थोडे गैरसमजही आहे, भीतीही आहे. तर त्या अनुषंगाने पहिला प्रश्न मी आपल्याला विचारू इच्छितो की रक्तमोक्षण म्हणजे नेमकं काय? काय सांगाल सर? रक्तमोक्षण हा आयुर्वेदातला जो पंचकर्म म्हणून जर बऱ्यापैकी प्रसिद्ध असलेला भाग आहे, त्यातलाच एक पार्ट आहे, त्यातलाच एक उपक्रम आहे. शरीरात रक्त जेव्हा दूषित होतं वेगवेगळ्या कारणाने, वातपित्त, कफ याच्याने जेव्हा दूषित होतं, ते दूषित रक्त बाहेर काढून टाकण्याची प्रक्रिया म्हणजे रक्तमोक्षण. अच्छा, म्हणजेच साधारण शरीर शुद्धीच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर ही चिकित्सा अतिशय महत्त्वाची अशी मानली जाते. सर, मग आयुर्वेदात रक्ताला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलं गेलेलं आहे. प्रत्येक गोष्टीत आपण ती चर्चा करताना जाणवतं. मग दूषित रक्त म्हणजे नेमकं काय आणि ते शरीरावरती कशा पद्धतीने काय काय परिणाम करतं याबद्दल आपण काय सांगू शकाल? आपल्या आहार विहारातल्या ज्या चुका होत असतात त्या चुकांमुळे
रक्त दूषित होत असतं. पर्टिक्युलरली जेव्हा पेशंटची चयापचय प्रक्रिया सुरू असते त्यात बरेचसे त्याज्य पदार्थ बाहेर टाकण्याचं काम केलं जातं. आपल्या ज्या चुका होतात आहार विहारातील चुका, त्याच्यामुळे हे रक्तातलं ह्या त्याज्य पदार्थांचं प्रमाण बऱ्यापैकी वाढलेलं असतं, ज्यालाच आयुर्वेदात आपण रक्त दूषित होणे, वात पित्त कफ दोषांनी दूषित होणे असं आपण म्हणतो. या त्याज्य पदार्थांमध्ये काही टॉक्झिन्स असतात, काही इन्फ्लामेशन्स वाढवणारे घटक असतात, इन्फ्लामेटरी फॅक्टर्स असतात. त्याच्यामुळे ह्या वाढलेल्या घटकांमुळे जे शरीराच्या बाहेर गेले पाहिजे असतात ते म्हणजे रक्तात साठत जातात. तर त्याच्यामुळे त्वचारोग, वेगवेगळ्या प्रकारच्या सूज, रक्ताचं गोठणं, शरीराच्या त्या गोठलेल्या रक्तामुळे शरीराच्या एखाद्या भागात, एखाद्या अवयवापर्यंत रक्ताचं पुरवठा कमी होणे, ह्या सगळ्या गोष्टींमुळे वेगवेगळे त्वचाविकार, वेगवेगळे आजार निर्माण होत असतात. नक्कीच अतिशय महत्त्वाचं आहे. आणि ते हीच संकल्पना जी तुम्ही आता सांगितली आहे उत्तरातून, ही आधुनिक वैद्यक शास्त्राशी कशी जोडली आहे, ही संकल्पना ही समजून घेणं तितकंच महत्त्वाचं ठरतं. म्हणून त्या अनुषंगाने मी विचारू इच्छितो की जलौकावचारण जे आपण म्हणतोय, हा शब्द अनेकांसाठी नवीन असू शकतो. तर जलौकावचारण म्हणजे काय हेही आपल्याकडून समजून घ्यायला मला आवडेल. आणि जळूच उपचारासाठी का वापरले जातात याबद्दलही आपण दृष्टिक्षेप टाकावा असं मी आपल्याला विनंती करतो. आयुर्वेदात रक्तमोक्षण सांगताना 4 वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करण्यास सांगितलं आहे. त्यातलं एक शृंग, आलाबू, जलौका आणि सिरावेत. सिरावेत मीन्स ब्लड लेटिंग, सिरेद्वारे जे ब्लड काढलं जातं ते. त्यातलं जलौका हे जे काही सांगितलं आहे, हे जलौका पित्तप्रधान व्याधींमध्ये वापरायला सांगितलं आहे. जलौकाच नेमकं का? तर जलौका काय करते? जलौका हा एक जळू, हिरुडा मॅनिलेसिस नावाची जळूंची एक स्पीसीज, एक वर्टिब्रेट ॲनेलिडा प्रवर्गातला एक प्राणी आहे, जो भारतात सगळीकडे आढळतो. हा ॲनेलिडा त्वचेला लागल्यानंतर तिथून ब्लड सक करतो, मीन्स शरीरातनं दूषित रक्त बाहेर काढण्याचं काम करतो. म्हणून जळू हा. फक्त याचा एवढाच असा उपयोग नाही, तर हा जेव्हा ब्लड सक करतो तर याची लाळ जी असते, सलायवा, हा सलायवा शरीराच्या आतमध्ये जाते आणि या सलायवामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या एन्झाईम्स असतात. हे एन्झाईम्स काही अँटी इन्फ्लामेटरी आहेत, पेनकिलर्स म्हणून काम करतात, काही रक्त गोठू नये म्हणून काम करतात, काही व्हॅझोडायलेटर्स म्हणून काम करतात, की जे ज्या ठिकाणी व्याधी निर्माण झाला आहे त्या ठिकाणी रक्तपुरवठा वाढवण्याचं काम करतात, जेणेकरून त्या व्याधीशी प्रतिरोधक जे काही एन्झाईम्स आहेत त्या ठिकाणापर्यंत पोहोचवावेत. म्हणून जलौका वापरण्याचं प्राधान्य रक्तमोक्षणामध्ये जास्त आहे. म्हणजे थोडक्यात काय तर या उत्तरातून एक गोष्ट नक्कीच लक्षात येते की उपचारातील म्हणजे निसर्गातील प्रत्येक घटक हा उपचारक असू शकतो, याचं सुंदर उदाहरण म्हणजे जळू असं आपल्याला धरता येईल. मग सर, पूर्वीकडे जेव्हा आपण आपल्या आजी आजोबा किंवा पणजोबा यांच्याशी गप्पा मारायचो, बोलायचो किंवा त्यांच्याकडून जी माहिती मिळायची, तर गावाकडे जळू हे नक्कीच उपचाराबद्दल काही प्रमाणात त्यांच्याकडे ती माहिती होती. मग आयुर्वेदामध्ये या उपचार पद्धतीचा इतिहास साधारण किती जुना आहे आणि त्याचा उल्लेख कुठे कुठे आढळतो? आयुर्वेदात म्हणण्यापेक्षा वेदकाळात वेदांपासून याचा उल्लेख आहे. वेदांमध्ये देव आणि दानव यांनी समुद्रमंथन केले, तेव्हा समुद्रमंथनातनं 14 रत्ने बाहेर आली असं म्हणतात. त्या 14 रत्नांमध्ये भगवान धन्वंतरी हे एक रत्न होते. आणि भगवान धन्वंतरी जेव्हा समुद्रातनं बाहेर आले, तेव्हा त्यांच्या हातात 4 गोष्टी होत्या. एक शंखम, चक्र, जलौका आणि अमृतघट. त्यातली जलौका समुद्रातनं घेऊन भगवान धन्वंतरी बाहेर आले आणि ही जलौका मानव जातीच्या वेगवेगळ्या व्याधींवर उपचारासाठी वापरण्याचं एक वरदान सोबत त्यांनी आणलं, अशा प्रकारचा उल्लेख आहे. त्यानंतर आयुर्वेदातले ग्रंथ, त्यातल्या त्यात सुश्रुत संहिता नावाचा जो ग्रंथ आहे, त्याच्यात जलौकांच्या विविध आजारांवरच्या वापरासंदर्भात बऱ्यापैकी डिटेल माहिती दिली आहे. सुश्रुत संहिता हा ग्रंथ साधारणतः 2,500 ते 3,000 वर्ष जुना इतका ग्रंथ आहे. ह्या 2,500-3 वर्षांपासून भारतवर्षामध्ये जलौकांचा वापर विविध व्याधींसाठी हा होत आलेला आहे. म्हणजे परंपरा आणि विज्ञान यांची अतिशय सुंदर सांगड आपल्याला इथे एकंदरीत या उपचार पद्धतीमध्ये आपल्याला दिसते आणि त्याचा उल्लेख इतक्या जुन्या संहितांमध्ये आपल्याला सापडतो. मग आजच्या काळाचा जर आपण विचार केला तर लोकांना एक साधारण
पुराव्याशिवाय ते कोणत्याही गोष्टीवरती विश्वास ठेवत नाहीत आणि पुराव्यानिशी जर आपण एखादी गोष्ट समजावून सांगितलं तर ते स्वीकारतात. मग जलोकावचरण वैज्ञानिक कारणं याची कोणती आहे, या प्रोसिजरची, या पद्धतीची, याबद्दल आपण काय दृष्टिक्षेप टाकू शकाल? आधुनिक विज्ञानामध्ये आपण जर बघितलं तर जळूच्या सलायवा संदर्भात हजारो रिसर्च पेपर पब्लिश झालेत आणि जलोका जेव्हा पेशंटला लागते किंवा ब्लड सक करत असताना ती तिचं सलायवा आतमध्ये सोडते आणि या सलायवावर खूप काही संशोधन झालेलं आहे. या संशोधनातनं असं लक्षात आलं आहे की साधारणतः 106 पेक्षा जास्त एन्झाईम्स किंवा प्रोटीन्स याच्या सलायवामध्ये असतात. त्या एन्झाईम्स हिरुडिन, कॅलिन, डेस्टिलेज, हिर्सिटिन हे वेगवेगळे एन्झाईम्स आहेत. हे एन्झाईम्सचं मानवी शरीरावर होणारे कार्य हे एक प्रकारचे आपण जसं पेशंटला इंजेक्शन्स देतो त्या इंजेक्शन्सप्रमाणे होते. लीच जेव्हा बाईट करते पेशंटला, रुग्णाला, तर ती हे इतक्या प्रकारचे एन्झाईम्स शरीरामध्ये सोडते आणि ह्या एन्झाईम्सचा परिणामस्वरूप पेशंट्समध्ये रिझल्ट्स मिळतात. ह्यांचं एकत्रित रिझल्ट्स बघितलं ह्या एन्झाईम्सचा, तर ह्या एन्झाईम्स इट इज प्रोटेक्टिव्ह अँटीथ्रोम्बोटिक म्हणून हे एन्झाईम काम करतं, थ्रोम्बोलायटिक म्हणून काम करतं, अँटीकोॲग्युलंट म्हणून काम करतं, अँटी अथेरोस्क्लेरोटिक म्हणून काम करतं, अँटी इस्केमिक म्हणून काम करतं, व्हॅझोडायलेटर, हायपोटेन्सिव्ह, इम्युन पोटेन्शिएटिंग आहे, ब्लडलेटिंग आहे, डिकंजेस्टंट म्हणून हे एन्झाईम्स काम करतात, अँटी इन्फ्लामेटरी म्हणून आहेत, लोकल अँटी एडेमेटस म्हणून हे एन्झाईम्स काम करतात. यातला एक एन्झाईम हायलोरोनायडेस नावाचा एन्झाईम स्वतः एक बॅक्टेरियोस्टॅटिक आहे, म्हणजे अँटीबायोटिकसारखं हे एन्झाईम्ससुद्धा काम करतं. लीच जेव्हा शरीराला लागते तेव्हा ती कम्प्लिटली पेनलेस असते. याच्यातलं एक महत्त्वाचं कार्य जे काही आहे मीन्स ती बाईट करताना तेवढा भाग वेदनारहित करते किंवा ॲनेस्थेटाईज करते. तर ॲनेस्थेटाईज करण्यासाठी लिडोकेनसारखा एक एन्झाईम ॲनेस्थेटिक एजंट हिच्या सलायवामध्ये असतो. तर यावरून आपल्याला लक्षात येईल की लीचवरचं संशोधन भारतापेक्षा भारताच्या बाहेरच्या वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये खूप जास्त प्रमाणात सुरू आहे आणि वेगवेगळ्या आजारांवर याचा उपचार, याचं ट्रीटमेंट सुरू आहे. अत्यंत महत्त्वाची आणि नवीन अशी माहिती आपण या उत्तरातून आपल्या मिळालेली आहे. नक्कीच प्रेक्षकांपर्यंत ही पोचलीच असेल. म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर आयुर्वेद आणि आधुनिक संशोधन यांचं नातं जोडणारं हे उत्तर होतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सर, आता रोगांबद्दल बोलायचं झालं तर त्वचारोग आहे, सूज आहे, जी असते स्वेलिंग आहे, यामध्ये या उपचारांचा उल्लेख वारंवार आपल्याला आढळतो. मग कोणकोणत्या आजारांमध्ये आपल्याकडून जाणून घ्यायला आवडेल की कोणकोणती अशी आजारपणं आहेत ज्याच्यामध्ये जलोकावचरण प्रभावी ठरतं? आपला अनुभव काय सांगतो? आयुर्वेदाच्या ग्रंथात वेगवेगळ्या व्याधींमध्ये जलोकावचरण करावं, कशासाठी करावं, त्याच्याने होणारे फायदे याचे रेफरन्सेस दिलेले आहेत. ते रेफरन्सेस जर आपण काळजीपूर्वक वाचले तर आपल्याला लक्षात येईल की वेदनोपशमार्थायचं म्हणजे ज्या ज्या ठिकाणी वेदना आहे, इन्फ्लामेशन आहे, पाकमाशायचं, अचरितपदीचे शोफे कुर्यात शोणित मोक्षणम मीन्स ज्या ज्या ठिकाणी शोथ आहे, सूज आहे, अशा ठिकाणी शोणित मोक्षण किंवा लीच ॲप्लिकेशन करावं. म्हणजे एकंदरीत या मार्गदर्शनातून नक्कीच प्रेक्षकांना या उपचार पद्धतीची आणि उपचाराची व्याप्ती नक्कीच लक्षात आली असेल असं मला नक्कीच हा आशावाद आहे. मग लोकांच्या मनात सर्वात पहिला सर हा प्रश्न निर्माण होतो की जसं तुम्ही सांगितलं पण पुन्हा एकदा मला ते समजून घ्यायला आवडेल तो विस्ताराने की जळू चावल्यावर वेदना होतात का, हे पुन्हा एकदा आम्हाला समजून घ्यायला आवडेल, कारण साधारण हा गैरसमज असतो प्रत्येकामध्ये. हो, जळू मी आता जस्ट थोड्या वेळापूर्वीच म्हटलं की जळूच्या सलायवामध्ये एक एन्झाईम असतो लिडोकेन नावाचं. ते लिडोकेन नावाचं एन्झाईम ज्या ठिकाणी जळू लागते तेवढा पार्ट ॲनेस्थेटाईज करतो. साधारणतः एक 40 ते 45 मिनिटापर्यंत तो भाग ॲनेस्थेटाईज होऊन जातो. त्यामुळे जळू जेव्हा चावते तेव्हा सुरुवातीला थोडंसं स्लाईट इरिटेशन, मुंगी चावल्यासारखं वाटतं, पण त्याच्यानंतरचा अर्धा ते पाऊण तास पूर्णपणे ते वेदनारहित असा वेळ जातो. लीच लागली हे बऱ्याच वेळा पेशंटला कळतही नाही आणि याचाच फायदा आपण वेगवेगळ्या प्रकारच्या उपचारांमध्ये करू शकतो. फॉर एक्झाम्पल हर्पिस जोस्टर, नागिन होतो. आता नागिनमध्ये आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे ते खूप जास्त प्रमाणात पेन्स असतात. बऱ्याच वेळा पेशंटला सिडेशन देऊन झोपून ठेवावं लागतं.
तर अशा वेळेस लीच जर आपण त्या ठिकाणी लावली तर पेशंटचं पेन वेदना इमिजिएटली कमी होतात. अशा प्रत्येक ठिकाणी जिथे जिथं पेन्स कमी करायचे आहेत अशा प्रत्येक ठिकाणी आपण लीच वापरू शकतो ॲज अ वेदनाशामक म्हणून. याचाच हां सर बोला. याचाच पुढचा एक पार्ट म्हणून याच्यातलं ही जी ॲक्शन ॲनेस्थेटिक म्हणून जी काही ॲक्शन होती ही ॲक्शन एकदा मी वापरून बघायचं ठरवलं होतं. एक बच्चू होता, 6 महिन्यांचा बच्चू होता. त्याच्या मानेवर एक मोठा ॲब्सेस झाला होता. त्या ॲब्सेस गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथल्या डॉक्टरांनी त्याला सांगितलं की याचं ऑपरेशन करावं लागेल, मध्ये झालेला पस काढावं लागेल, पण याला मुलाला सर्दी खोकला असल्यामुळे आम्ही त्याला भूल देऊ शकत नाही. पूर्णपणे भूल दिलं तर याचा श्वास थांबण्याची शक्यता आहे सर्दी खोकला झालेला असल्यामुळे. तर अशा वेळेस तिथून त्या पेशंटला परत पाठवलं. माझ्याकडे आल्यानंतर मीही तेच म्हटलं की जर ॲब्सेस झाला आहे, पस झाला आहे, तो बाहेर काढावा लागणार, त्याला शस्त्रक्रिया करावीच लागणार. तुम्ही कुठल्या तरी मोठ्या हॉस्पिटलमध्ये जा. त्यांचं पालकांचं उत्तर होतं की सर मोठ्या हॉस्पिटलमध्ये जायची आमची लायकी राहिली लायकी मीन्स आमची कंडिशन राहिली असते तर आम्ही अगोदरच गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये का गेलो असतो. त्या दिवशी मी विचार केला की लीचच्या सलाईवामध्ये ॲनेस्थेटिक एजंट असतं, त्याचा प्रत्यक्ष उपयोग करून बघूया. म्हणून मी त्या पेशंटला जळू लावल्यानंतर तेवढा पार्ट ॲनेस्थेटाईज झाला. ॲनेस्थेटाईज झाल्यानंतर जसं फोटोमध्ये दिसतंय तसं एक आर्टरी फोर्सेपमध्ये टाकली आणि पस पूर्णपणे बाहेर काढला, कुठल्याही प्रकारचं वेगळा ॲनेस्थेशिया न देता. आणि जस्ट पेशंटला इमिजिएटली पस बाहेर काढून ड्रेसिंग करून पेशंटला घरी पाठवलं. पेशंटला कुठल्या प्रकारचं ॲडमिशन नाही, कुठल्याही प्रकारचं IV अँटीबायोटिक्स नाही. अशा पद्धतीने पेशंट पूर्ण 4 ते 5 दिवसात OPD बेसिसवर क्युअर झाला. तर लीचच्या सलाईवामध्ये जो ॲनेस्थेशिया असतो तो ॲनेस्थेटिक एजंट म्हणून सुद्धा आपल्याला वापरता येतो काही केसेसमध्ये. नाही, ही विश्वास निर्माण करण्यासाठी ही माहिती खरोखर अत्यंत अत्यावश्यक होती. आणि आता आपण एका महत्त्वाच्या वळणावरती या चर्चेच्या आहोत. नक्कीच प्रेक्षको, आपण जाणून घेतलं की जलोकावचरण ही पद्धती नेमकी काय, रक्तमोक्षणाची ही एक पद्धत म्हणजे नेमकं काय, त्याच्याबद्दलची एक मूळ माहिती आपण घेतलेली आहे. त्याचे वेगवेगळे अजून कंगोरे आपण उलगडून पाहणार आहोत. पण आता वेळ झाली आहे इथे छोट्याशा विश्रांतीची, तर कुठेही जाऊ नका. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदाच्या या भागामध्ये. आजचा विषय आपण जाणून आहात तो म्हणजे आयुर्वेद आणि रक्तमोक्षण, जलोकावचरण ही विशेष पद्धतीबद्दल आपण चर्चा करत आहोत. आणि या चर्चेमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून जे उपस्थित आहेत ते डॉक्टर राहुल बाविस्कर सर. सर, ब्रेकवर जाण्याच्या अगोदर आपण एकंदरीत समजून घेतली की ही पद्धती काय आहे. आता त्याच्या सुरक्षिततेबद्दलही आपण जाणून घेणार आहोत. पण प्रेक्षक आपल्याशी जोडले गेलेले आहेत. कावेरीताई पुणे येथून आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. कावेरीताई, आपलं स्वागत. आपला प्रश्न विचारा. मला एक फेब्रुवारी एंड पासन अतिशय उष्णतेचा त्रास सुरू झाला होता आणि त्यामध्ये मी परिपाठादी वगैरे काढा घेतला आणि मग मला ब्लोटिंग सुरू झालं 2-3 महिने, अजूनही चालू आहे. तर या ब्लोटिंग मध्ये या रक्तमोषणाचा आणि काय पथ्य अपथ्य असावं आणि खाण्यापिण्यामध्ये काय चेंजेस करावे, कारण हे लागोपाठ आय थिंक 3 महिने माझं ब्लोटिंगचं अजूनही पोट फुगी कमी झालेली नाहीये आणि पोटात आग होते सारखी. तर यावर काय उपाय आहे ते सांगा. धन्यवाद. नक्कीच आपला प्रश्न आमच्या लक्षात आलेला आहे. आपण उत्तर घेऊया तज्ञांकडून. धन्यवाद आपण सहभागी झाल्याबद्दल. सर, काय सांगा? ब्लोटिंग हा जो विषय हा थोडासा अपचनाशी संबंधित आहे. अपचन होण्याच्या मुख्य कारणांमध्ये आपला आहार विहार आहे. वेळी अवेळी खाणं, सकाळी उशिरा उठणे, रात्री उशिरापर्यंत जागरण घेणं, अपचन होईल अशा प्रकारचा पचायला जड असलेला आहार घेणं. अशा प्रकारचा आहारापासून आहारविहारापासून जर आपण लांब राहिलं, आयुर्वेदात सांगितलेली दिनचर्या व्यवस्थित पाळली, चिंता, संताप, काळजी याच्यापासून जर दूर राहिलात तर कदाचित हा प्रश्न हा जो काही ब्लोटिंगचा प्रॉब्लेम आहे हा हळूहळू आपोआप सॉल्व्ह होईल. याच्यासाठी रक्तमोक्षण किंवा लीच लावून घेण्याची गरज मला नाही वाटत. अच्छा, नक्कीच. आणि जवळच्या आयुर्वेदाचार्यांकडून नक्कीच तज्ज्ञांचा सल्ला म्हणूनही आपण याविषयी घेऊ शकता. सर, ब्रेकवर जायच्या अगोदर आपण बेसिक पद्धत याची काय ही जाणून घेतली. आता एक संभ्रम प्रत्येकाच्या मनात असतो प्रेक्षकांच्या की ही चिकित्सा सुरक्षित आहे का आणि कोणती काळजी घेतली जावी. तर विश्वास निर्माण करण्यासाठी ह्याचं उत्तर नक्कीच समजून घेणं महत्त्वाचं आहे. आपण काय सांगाल?
बऱ्याच वेळा रुग्णांमध्ये किंवा जनरल पब्लिकमध्ये जळूंबद्दल भीती असते म्हणजे ते किती रक्त शोषतील, सगळं रक्त शोषून घेतील का, तर असं काही नसतं. एक साधारणतः 10 ते 15 ml फक्त जळू रक्त शोषतात. त्याच्यानंतरची भीती किंवा जो संभ्रम सामान्य जनतेमध्ये असतो तो जळूका लावल्यानंतर कुठल्या वेगळ्या प्रकारचा आजार किंवा डिसीजचं किंवा विषाणूंचं संक्रमण होईल का. तर जलोका प्रत्येक पेशंटसाठी सेपरेट वापरली जाते. एकदा पेशंटला लावली की ती परत पुन्हा वापरली जात नाही आयडियली, किंवा वापरायची असेल तर त्याच पेशंटला परत पुन्हा 45 दिवसानंतर वापरली जाते. दुसऱ्या कुठल्या पेशंटची जलोका यांना वापरली जात नाही. जलोकाला स्वतःला HIV, हेपॅटायटिस सारखे आजार स्वतःला कधी होत नाही, कारण ती ॲनेलिडा प्रवर्गातली प्राणी आहे. आणि HIV सारखा आजार हा फक्त आणि फक्त सस्तन, ज्याला मॅमॅलियन्स ॲनिमल्स म्हणतो, त्यांच्याचमध्ये फक्त होतो, कारण त्यांच्याचमध्ये CD4 हेल्पर लिम्फोसाइट्स असतात जे ॲनेलिडामध्ये नसतात. त्यामुळे जळू स्वतः कधी HIV पॉझिटिव्ह झाली असं कधी शक्य होत नाही. त्यामुळे जळूंमुळे संक्रमण होतं असंही कधी होत नाही. त्यामुळे त्याबद्दलची भीती जनतेने मनातनं काढून टाकावी आणि प्रत्यक्ष वैद्याकडे, आयुर्वेदातले जे काही तज्ज्ञ वैद्य असतात त्यांच्याकडे जाऊन जळू लावून घ्याव्यात आपल्या विशिष्ट आजारांसाठी. नक्कीच अतिशय महत्त्वाचं होतं, म्हणजे संक्रमण कोणतंही जळू या उपचार पद्धतीतून होत नाही, ही शाश्वती सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. पुन्हा प्रेक्षक आपल्याशी जोडले गेलेले आहेत. मंगलताई या पुणे इथून आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. मंगलताई, आपला प्रश्न विचारा. आपलं स्वागत. नमस्कार, आपलं स्वागत आहे आरोग्य संपदामध्ये. आपला प्रश्न विचारा. नमस्कार, मला असा प्रश्न विचारायचा, ज्यांना त्वचारोग होतो तर ते वळू किती वेळ लावून ठेवतात, आणि दुसरी गोष्ट अशी की तुरटीचं पाण्याने त्वचारोग बरा होतो, तर ते कितपत योग्य आहे आणि ते पाणी लावावं का? धन्यवाद सहभागाबद्दल आपल्या आणि आपल्या प्रश्नाबद्दल. आपण आपलं उत्तर घेऊया. सर, काय सांगाल? जळू लावल्यानंतर साधारणतः अर्धा ते पाऊण तासपर्यंत ती ब्लड सक करत असते, आणि ब्लड सक करत असताना सायमल्टेनियसली तिच्या सलायवातले एन्झाईम्स आपल्या शरीरात जात असतात, आणि अर्धा ते पाऊण तासानंतर ती आपोआप गळून पडते, स्वतःहून गळून पडते. त्याला वेगळं असं काढायची गरज पडत नाही. त्यामुळे किती वेळ लावून ठेवावी असं काही नसतं. ती एकदा लागली की तिला आपोआप पळू द्यायचं, असं जबरदस्ती तिला काढायचं नसते. अगदीच काढायचं असेल तर वैद्य डॉक्टरांकडे एक छोटीशी ट्रिक असते की तिला पोस्टेरियर सकर जो असतो, मागचा जो भाग असतो, तो थोडासा हवेत हँगिंग केला की ती आपोआप निघते. पण साधारणतः अर्धा ते पाऊण तासपर्यंत जलोकोपचारणाचा विधी सुरू असतो. अच्छा अच्छा, अतिशय महत्त्वाचं होतं या निमित्ताने ते उत्तर. सर, एक गोष्ट नेहमी आहे की आयुर्वेद म्हटलं की ती व्यक्तिनिहाय उपचार पद्धती आहे असं साधारण आपण समजतो, आणि तो एक समज आहे प्रत्येकामध्ये. मग कोणत्या व्यक्तींना हा उपचार पद्धती ही टाळावी? म्हणजे आपण आतापर्यंत विचार केला की कोणत्या आजारांवरती साधारण ही उपचार पद्धती वापरली जाते, मग कोणामध्ये ती टाळली जावी आणि त्यांना देता येत नाही असंही हेही समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. जळूंचा उपचार साधारणतः पित्त प्रकोपक व्याधींमध्ये केला जातो, आणि आधुनिक विज्ञानानुसार जर आपण बघितलं तर लीचचा सलायवा जो काही आहे, लीचच्या सलायव्यातले जे काही कंटेंट्स आहेत ते अँटी इन्फ्लॅमेटरी आहेत, अँटीकोॲग्युलंट आहेत, व्हॅझोडायलेटर्स आहेत, हायपोटेन्शन आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग ज्या ज्या व्याधींमध्ये होऊ शकतो त्या सगळ्या व्याधींमध्ये ही जलोका लावली जाते किंवा लावावी. तर कुठे लावू नये याचे मात्र छोटे छोटे काही नियम्स आहेत. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिला आहे की गरोदर स्त्रियांमध्ये लीच लावू नये, कारण याच्यामध्ये अँटीकोॲग्युलंट्स असतात की कधी कधी याच्यामुळे ब्लिडिंग होऊ शकतं गर्भधारणेच्या काळात. तर गरोदर स्त्रियांमध्ये लावू नये. हिमोफिलिया सारख्या ज्याच्यात रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये कॉम्प्लिकेशन्स असतात आजारामध्ये, त्या आजारामध्ये जळू लावू नये. ज्या व्यक्तींचं रक्त अगोदरच खूप जास्त कमी आहे, साधारणतः 3, 4, 5 पर्यंत HB आहे, अशा व्यक्तींमध्ये जळू लावू नये. जे अगदी डेबिलेटेड पर्सन्स आहेत की ज्याच्यात इम्युनिटी अगदीच खूप जास्त ड्रॉप डाऊन झालेली आहे, अशा केसेसमध्ये पण जळूचा वापर शक्यतोवर टाळला जावा. मग साधारण ज्यांना रक्त पातळ करण्याच्या गोळ्या किंवा औषधं चालू आहेत अशा रुग्णांमध्ये काय करता येईल? रक्तपातळच्या गोळ्यांमध्ये पर्टिक्युलरली जर फक्त ॲस्पिरिन चालू असेल तर ॲस्पिरिन सुरू असतानाही आपण जळू लावू शकतो.
पण ॲस्पिरिन आणि क्लोपिडोग्रेल असं कॉम्बिनेशन असेल किंवा नुसतं क्लोपिडोग्रेल असेल सारखं द्रव्य असतील किंवा इतर दुसरे कुठले द्रव्य असतील तर आपण साधारणतः एक 3 ते 5 दिवस साधारणतः 5 दिवसाचा कालावधी आपण ते औषधं बंद करतो. तज्ज्ञांच्या ऑफकोर्स त्यांच्या त्या डॉक्टरांनी सुरू केल्या त्यांच्या सल्ल्याने त्या बंद करून नंतर मग आपण 5 दिवसांनी जलोपचारांचा विधी केला जातो, लीच लावले जातात. म्हणजे योग्य रुग्ण निवड ही तितकीच महत्त्वाची आहे. तर हेच अधोरेखित होताना आपल्या उत्तरातून दिसलं. मग सर, आज जीवनशैलीशी जर विचार केला तर संबंधित आजार झपाट्याने वाढताना दिसतात. जीवनशैली संबंधित आजार, मग ताणतणाव आहे, चुकीचा आहार आहे आणि दिनचर्या यांचा एक साधारण रक्तदृष्टीशी संबंध आहे का, आणि मग या उपचार पद्धतीचा त्यामध्ये काय उपयोग होतो? ताणतणावाचा आणि आपला जो रुटीन आहार आणि विहार याचा 100% संबंध रक्तदृष्टीशी आहे. ताणतणावामुळे पित्त प्रकोपित होतं. आहार-विहार जसं की उष्ण तीक्ष्ण आहार आहे, रात्री बेरात्री जागणं आहे, उशिरा जेवणं आहे, अल्कोहोल किंवा तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन आहे, अशा प्रकारच्या सगळ्या जे काही आहार-विहार आहे याच्यामुळे पित्त प्रकोप होतो आणि पित्त प्रकोपामध्ये रक्तदृष्टी होते. इन शॉर्ट, या सगळ्या गोष्टींचा परिणाम शरीरातल्या प्रत्येक पेशीच्या चयापचय प्रक्रियेवर होतो आणि त्या चयापचय प्रक्रियेवर झाल्यामुळे त्याचे बाय प्रोडक्ट्स, ज्याला एक्सक्रिटरी प्रोडक्ट्स असे म्हणतात, ते जास्त प्रमाणात तयार व्हायला लागतात आणि ते रक्तामध्ये साठायला लागतात आणि त्याच्यामुळे रक्तदृष्टी होतो. या सगळ्या गोष्टी कमी होण्यासाठी, याच्यामुळे रक्तदृष्टी होत असेल आणि त्याच्यामुळे वेगवेगळे आजार निर्माण होत असतील तर जळुका निश्चित लावाव्या. ताणतणावासंदर्भात अजून जर म्हणायचं तर जळूंचा एक उपयोग, खूप छान असा उपयोग ताणतणावामध्ये होतो. प्रत्येक पेशंटला आम्ही जेव्हा जळू लावतो, दुसऱ्या दिवशी जर त्याला विचारलं की तुम्हाला झोप कशी आली, या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक वेळेस असं होतं, गाढ झोप लागली, झोपेची क्वालिटी चांगली होती, झोपेची लेंथ चांगली होती. जळू लावल्यानंतर त्याचा परिणाम छान अशा झोपेमध्ये सुद्धा होतो. त्यामुळे ताणतणावाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्या कान आणि ज्याला शंख केशांत संधी असं म्हणतो आपण, त्या ठिकाणी जर जळू लावल्या तर ताणतणावामध्ये पण कमी व्हायला निश्चितच मदत होते. हे उत्तर नक्कीच प्रेक्षकांना आत्मपरीक्षण करायला भाग पडेल याची मला पूर्ण खात्री आहे. सर, मग काही वेळा लोक एक शेवटचा उपाय म्हणून आयुर्वेदाकडे वळतात किंवा इतर अल्टरनेटिव्ह थेरपीजकडे वळतात. मग आपल्या अनुभवात जलोकावचरण याचा विशेष लाभ झालेली काही उदाहरणं आपण काय सांगू शकाल प्रेक्षकांना, जेणेकरून त्याच्याबद्दलची जी विश्वासार्हता आहे ती नक्कीच अजून वाढायला मदत होईल? आपल्या सगळ्यांना माहिती आहे, एक नागिनसारखा आजार ज्याला आपण हर्पीज जोस्टर असं म्हणतो, जेव्हा कक्षा, ज्याला आयुर्वेदात कक्षा असा उल्लेख दिला. नागिनमध्ये बऱ्यापैकी पेन्स असतात आणि हे नागिन दुरुस्त झाल्यानंतर सुद्धा ॲलोपॅथिक औषधं दिले, सगळं दिलं तर एक 7-8 दिवसांनी ती नागिन दुरुस्त होते. पण त्यानंतर सुद्धा पोस्ट हर्पॅटिक न्यूरल्जिया नावाचा एक प्रकार राहतो, जिथं नागिन झाली त्या ठिकाणी कंटिन्युअस असे ट्विचिंग पेन्स होतच राहतात. हे आपण अवॉइड बऱ्याच वेळा करू शकत नाही ओल्ड एज पीपल्समध्ये. पण ह्या आधुनिक उपचारांच्या संदर्भात, आधुनिक उपचारांच्या सोबतच जर आपण जळूंचा उपचारही साईड टू साईड केला तर पेन तर वेदना तर निश्चितच कमी होतात इमिजिएटली. पण हा जो पोस्ट हर्पॅटिक न्यूरॉलजियाच्या नावाचा हा जो काही प्रकार आहे हा पूर्णपणे अवॉइड करता येऊ शकतो. आधुनिक आणि ॲलोपॅथिक असं दोघं उपचारांना साईड बाय साईड इनिशियल अगदी डे 1 पासून सुरुवात केली तर निश्चितपणे आपण हे करू शकतो. याच्या व्यतिरिक्त इतर अजूनही असे बरेच डिसीजेस आहेत की ज्यांच्यामध्ये आपण जळूंचा उपचार अगदी सुरुवातीच्या दिवसापासून पेनकिलर म्हणून वापरू शकतो. थ्रोम्बोस्पाइल्स आहेत, एक्झिमा आहे, एक्झिमामध्ये बऱ्याच वेळा ठीक होत नाही. हे जर सुरुवातीपासून आपण वापरलं तर एक्झिमा बऱ्यापैकी दुरुस्त होतो. ज्या ठिकाणी रक्तपुरवठा थांबलेला आहे, काही ॲक्सिडेंटल केस असतील किंवा काही आतून रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्यामुळे रक्तपुरवठा थांबलेला आहे, अशा सगळ्या केसेसमध्ये आपण अगदी इनिशियल फेजला जर जळू लावल्या तर तो रक्तपुरवठा पुन्हा होऊन ज्या रक्ताच्या गाठी तयार झालेल्या असतात त्या रक्ताच्या गाठी वितळतात आणि रक्तपुरवठा पुन्हा सुरू होतो. असे बरेचसे केसेस आहेत की ज्याच्यामध्ये आम्ही ॲम्पुटेशन सांगितलेले पेशंट्स आहेत, ते ॲम्पुटेशन्स अवॉइड फक्त लीच थेरपी सुरुवातीपासून केल्यामुळे ॲम्पुटेशन्स अवॉइड करता येऊ शकतात.
खूप महत्वाचं होतं ते, आणि विषयाचं गांभीर्य आपल्याला लक्षात येतं आणि विषयाची व्याप्ती आपल्याला लक्षात येते. प्रेक्षकांच्या सहभागामुळे पुन्हा आपल्याशी प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. रुपेशजी गुजराती हे सिन्नर येथून आपल्याशी जोडले गेले आहेत. रुपेशजी, आपलं स्वागत. आपला प्रश्न विचारा. गुजराती बोलतो, नाशिक सिन्नर. प्रश्न असा आहे की चिकनगुनियानंतर होणारी सांधेदुखी, दमा आणि ॲलर्जी यावर ही उपचार पद्धती कशी काम करते, आणि काही कालानंतर ते नॉर्मल झाल्यानंतर ही व्यक्ती रक्तदान करू शकते का आणि कधी करू शकते? अतिशय महत्वाचा असा प्रश्न आणि संयुक्तिक असा प्रश्न, अभ्यासू असा प्रश्न आहे. धन्यवाद सहभागी झाल्याबद्दल. सर, काय सांगाल? चिकनगुनियामध्ये होणाऱ्या सांधेदुखीवर निश्चितच जलोकावचरण हा उपचार निश्चितच फलदायी होऊ शकतो. त्या सांध्यांच्या स्नायूंमध्ये जे काही क्रोनिक एडिमा तयार झालेला आहे किंवा जे काही क्रोनिक त्या सांध्यांचा रक्तपुरवठा खूप चांगल्या प्रकारे लीच लावल्यामुळे वाढू शकतो, की जेणेकरून तिथला एडिमा, सूज वगैरे कमी होऊन चिकनगुनियाच्या नंतर शिल्लक राहिलेली सांधेदुखी बरी होऊ शकते. नक्कीच महत्त्वाचं होतं ते जाणून घेणं. पुन्हा वेगवेगळे कंगोऱ्या या विषयाचे आपण अजूनही उलगडून पाहणार आहोत, तज्ज्ञांकडून त्यांची उत्तरं घेणार आहोत, मार्गदर्शन घेणार आहोत. पण आता इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे प्रेक्षकांचं आरोग्य संपदाच्या या भागामध्ये. आजचा विषय आपण जाणून आहात तो म्हणजे आयुर्वेद आणि रक्तमोक्षण, जलोपचारण या विषयावरती आपण चर्चा करत आहोत. पुन्हा प्रेक्षक आपल्याशी जोडले गेलेले आहेत. प्रीतीजी सुतार या अंबरनाथ येथून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. प्रीतीजी, आपलं स्वागत आहे. प्रश्न विचारा आपला. नमस्कार दोघांना. नमस्कार. माझं नाव प्रीती सुतार. माझा असा प्रश्न आहे की मला तो व्हेरिकोज वेनचा त्रास आहे, तर त्यावर काही या जलावकाचा उपयोग होऊ शकतो का? हो, निश्चितच. धन्यवाद आपल्या सहभागाबद्दल. सर, काय सांगा? हो, निश्चितच व्हेरिकोज व्हेन्सच्या त्रासामध्ये जलोकांचा उपयोग होतो. व्हेरिकोज व्हेन्सच्या आतमध्ये जर रक्त गोठलेलं असेल आणि त्याच्यामुळे व्हेरिकोज व्हेन्स जास्त प्रमाणात झालेले असेल, ज्याला आपण डीप व्हेन थ्रोम्बोसिस असंही म्हणू शकतो, तर ह्या रक्ताच्या गाठी विरघळण्याचं काम जलोकातल्या सलायवातला डिस्टिलिन नावाचा एक एन्झाईम करतो. त्याच्यामुळे ह्या रक्ताच्या गाठी विरघळतात आणि व्हेरिकोज व्हेन्सचा प्रॉब्लेम थोडा सॉल्व्ह व्हायला मदत होते. परंतु जर मेकॅनिकल डिफेक्ट असेल, त्या व्हेन्समध्ये जे व्हॉल्स असतात ते जर खराब झाले असतील, तर पूर्णपणे व्हेरिकोज व्हेन्सचा आजार हा जळोका लावून बरं होऊ शकत नाही. परंतु त्या व्हेरिकोज व्हेन्समध्ये जो पायामध्ये रक्त साठलेलं असतं, बऱ्यापैकी सूज येते, स्वेलिंग येते, पाय जड झाल्यासारखा वाटतो आणि त्या ठिकाणी व्हेरिकोज एक्झिमॅटस अल्सर नावाचा एक प्रकार तयार होतो, एक जखम तयार होते. त्या जखमेमध्ये मात्र जलोकांचा खूप चांगला आणि सुंदर असा उपयोग होतो. त्या जखमा जर भरायच्या असतील व्हेरिकोज व्हेन्समुळे होणाऱ्या, व्हेरिकोज एक्झिमॅटस अल्सर दुरुस्त करायचं असेल, तर त्यात जलोका लावण्याशिवाय दुसरा चांगला उपयोग नाही. त्याच्यात खूप सुंदर असे रिझल्ट्स मिळतात. खूप महत्त्वाचं होतं. मला वाटतं व्हेरिकोज हा एक बऱ्यापैकी आता मोठ्या प्रमाणात दिसणारा आजार आहे. सर, आधुनिक वैद्यक शास्त्राबद्दल जेव्हा आपण बोलतो आणि आयुर्वेद यांच्यात समन्वयाची चर्चा घडून आणणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. मग भविष्यात इंटिग्रेटिव्ह मेडिसिन, दोन्ही गोष्टींचं समन्वय साधून जी ट्रीटमेंट किंवा उपचार पद्धती आपण निर्माण करू शकतो, यामध्ये रक्तमोक्षणाला किती संधी आहे असं आपल्याला वाटतं? इंटिग्रेशनला खूप अशी संधी आहे निश्चितच. आपल्याला माहिती नसेल कदाचित, परंतु US FDA अमेरिकेमध्ये जे FDA नावाचं सेक्शन आहे, त्यांनी जळूला एक पॅरासर्जिकल टूल म्हणून मान्यता दिली आहे. आधुनिकांमध्ये सुद्धा आत्ताही जे प्लॅस्टिक सर्जरी केल्या जातात, प्लॅस्टिक सर्जरीमध्ये जे ग्राफ्ट लावले जातात, त्या ग्राफ्टच्या आतमध्ये रक्त जमा होऊन रक्त गोठून ते ग्राफ्ट रिजेक्ट व्हायचं प्रमाण बऱ्यापैकी असतं. तर ते ग्राफ्ट्स वाचवण्यासाठी जळूंचा उपयोग त्या ठिकाणी केला जातो. आधुनिकांमध्ये ऑर्थोपेडिशियन्स बऱ्यापैकी आणि प्लास्टिक सर्जन्स जळूंचा वापर बऱ्यापैकी करतात. बऱ्याच वेळा आत्ता जशी ही केस मी समोर दाखवतोय, ते डायबेटिक अल्सर्स असतात, नॉन हिलिंग अल्सर्स असतात. अशा वेळेस नुसतं डायबेटिसची ट्रीटमेंट करून आणि जखमेचं ड्रेसिंग करून जखम भरत नाही, तर तिथला रक्तपुरवठासुद्धा वाढवावा लागतो. आणि त्या रक्तपुरवठा वाढवायचा असेल, तिथं नवीन प्रकारच्या पेशी, नवीन
एन्जिओजेनेसिस जर तयार करायचं असेल, वाढवायचं असेल, तर जळून डायबिटीसच्या ट्रीटमेंटसोबत अँटीबायोटिक्ससोबत जळूंचा उपचारसुद्धा निश्चितच फायदेशीर होतो. अशा इंटिग्रेटिव्ह जर वापर केला गेला जळूंचा तर निश्चितच सामान्य रुग्णांसाठी याचा खूप जास्त फायदा होईल. नक्कीच आरोग्य क्षेत्राचं भविष्य जे आहे त्यावर प्रकाश टाकणारं हे उत्तर होतं नक्कीच. सर, विद्यार्थ्यांमध्येही सध्या आयुर्वेदाबद्दल एक आकर्षण वाढताना आपण पाहतोय. मग तरुण वैद्यकीय विद्यार्थ्यांना आपण या निमित्ताने काय संदेश देऊ इच्छिता? आज तरुण वैद्यांना मी हा सल्ला देईल की आयुर्वेदातले जे काही ग्रंथ आहेत त्यांचं सखोल अध्ययन करावं. फक्त अध्ययन न करता त्या संस्कृतमध्ये दिलेल्या श्लोकांचा वेगवेगळ्या अँगलने विचार करून वेगवेगळ्या प्रकारे त्याचा प्रत्यक्ष उपयोग कसा करता येईल, प्रत्यक्ष त्यातनं साध्य कसं करता येईल ह्या पद्धतीने विचार करावा. चांगले गुरु आयुर्वेदातले जे ह्या संस्कृत श्लोकांचं महत्त्व, या संस्कृत श्लोकांचा गर्भित अर्थ तुम्हाला समजून सांगतील अशा गुरूंकडे अध्ययन करून प्रत्यक्ष आयुर्वेदातल्या ह्या ज्या काही थेरपीज आहेत ह्या वापरण्यास सुरुवात करावी, जेणेकरून त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये भरभराट होईल आणि रुग्णांचं कल्याण होईल. नक्कीच महत्त्वाचा संदेश होता तो प्रत्येक वैद्यक विद्यार्थ्यांसाठी. म्हणजे ज्ञानासोबत संवेदनशीलता ही तितकीच आवश्यक आहे हेच अधोरेखित होताना आपल्याला कळतंय. मग सर, आरोग्य आपण जेव्हा विचार करतो ही फक्त शरीराची अवस्था नसून तर जीवनशैलीची एक संस्कृती म्हणून त्याला आपण स्वीकारलेलं आहे. मग आयुर्वेद आपल्याला निसर्गाशी मैत्री ही संकल्पना कशा प्रकारे अधोरेखित करते आणि शिकवते याबद्दल काय सांगा? निश्चित. आता जळू आपण बघितलं, जळू एक प्रकारचा नैसर्गातला एक प्राणी आहे जो ॲज अ सर्जन म्हणून आपल्याकडे काम करतोय. जे सर्जन आयुर्वेदिक वैद्य जे काम करतात त्याच प्रकारचं कार्य निसर्गातला एक प्राणी करतोय. निश्चितच हा एक सुंदर उदाहरण होईल. आयुर्वेद आपल्याला निसर्गाकडे घेऊन जात आहे. आयुर्वेदात जे काही संकल्पना सांगितल्या आहेत, स्वस्थ राहण्यासाठी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या सगळ्यांमध्ये दिनचर्या आणि ऋतुचर्या असं दोघंही प्रकारचं सांगितलं. आणि ह्या दिनचर्या आणि ऋतुचर्या सांगताना आयुर्वेदाने प्रत्येक वेळा सूर्योदया अगोदर उठावं ह्यासारख्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या निसर्गाशी निगडीत अशा गोष्टी आहेत. आणि आयुर्वेदातले नियम सगळे जे निसर्गात असणारे नियम आहे, पिंडी ते ब्रह्मांडी असं जो काही म्हटलं जातं ते निसर्गात जे नियम आहेत तेच नियम आपल्या शरीरातही आहे. आयुर्वेदानेही तेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि आयुर्वेद आपल्याला जास्तीत जास्त निसर्गाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतं. हा विचारच मुळात कदाचित निरोगी समाजाचा पाया ठरू शकतो. ज्याला आपण म्हणतो ना की निसर्गाशी मैत्री ही किती महत्त्वाची आहे, आपल्या उत्तरातून ते नेमकं लक्षात आलं. सर, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्य जेव्हा आपण म्हणतो ते आरोग्य ही संकल्पना नेमकं काय आहे आणि या शब्दाची आपण व्याख्या कशा प्रकारे कराल जेणेकरून तो शब्द आणि ती संकल्पना एकंदरीत आपल्या प्रेक्षकांना एकदम क्लिअर होईल त्यांच्या मनामध्ये, काय सांगाल? आयुर्वेद जेव्हा आरोग्याची व्याख्या सांगते किंवा एका स्वस्थ व्यक्तीची व्याख्या सांगते तेव्हा स्वस्थ व्यक्तीची व्याख्या सांगताना फक्त फिजिकल फिटनेस ह्या एका शारीरिक फिटनेसवर भर देत नाही. तर आयुर्वेद जेव्हा एखादा व्यक्ती स्वस्थ आहे असं म्हणते किंवा आयुर्वेद जेव्हा एका रुग्णाला स्वस्थ करण्याचा प्रयत्न करत असते तर स्वस्थ करताना त्याचे शारीरिक धातू त्याचे तिघही दोष समावस्थेत आणणे, त्याचे शारीरिक धातू म्हणजे त्याचे स्नायू, मसल्स वगैरे हे जे काही धातू सप्तधातू सांगितले आहेत आयुर्वेदात ते समप्रमाणात आणणे, साम्यावस्थेत आणणे, याच्यासोबत इंद्रिय आणि मन यांचीही स्वस्थ अवस्था आणण्याचा प्रयत्न आयुर्वेद करत असतं. म्हणून ज्या रुग्णामध्ये त्याचे दोष समावस्थेत आहेत, ज्याचे धातू साम्यावस्थेत आहे, ज्याचा अग्नी, ज्याला योग्य वेळी भूक लागले, खाल्लेलं योग्य प्रमाणात खाल्लेलं योग्य वेळी पचते, ज्यांचा इंद्रिय स्थिर आहेत, ज्यांचं मन स्थिर आणि स्वस्थ आहेत अशा व्यक्तीलाच आयुर्वेद स्वस्थ असं म्हणते. खरंच महत्त्वाचं होतं ते म्हणजे आरोग्याची ही अतिशय सुलभ अशी व्याख्या नक्कीच प्रेक्षकांपर्यंत ती पोहोचली असेल. पुन्हा प्रेक्षक आपल्याशी जोडले गेलेले आहेत. सुनीलजी वाळके हे नवी मुंबई इथून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. सुनीलजी, आपलं स्वागत. आपला प्रश्न विचारा. हॅलो, बोला. तर माझं व्हेरिकोजचं ऑपरेशन झालेलं आहे आणि प्रोस्टेटचंही ऑपरेशन झालेलं आहे, तरी पायाला थोडी सूज आहे, तर ते जळू लावून काही फायदा होईल का? हो, निश्चित. व्हेरिकोज बोला सर.
व्हेरिकोजमध्ये जे काही सूज येते पायावर ती साधारणतः खालून रक्तपुरवठा जो असतो तो वरच्या बाजूला जात नाही आणि खालच्या बाजूला कंजेशन होत जातं, स्टॅग्नेशन होत जातं. हे स्टॅग्नेशन आणि कंजेशन जर कमी करायचं असेल तर रक्तमोक्षण हा खूप चांगला त्याच्यावरचा उपाय आहे. लीच जर लावली तर तिथलं स्टॅग्नेशन किंवा जे काही ब्लडचं कंजेशन आहे ते कंजेशन निघून जातं, कमी होतं आणि तो एडिमा किंवा शोथ कमी व्हायला मदत होते, पाय हलका होतो निश्चित. नक्कीच महत्त्वाचं होतं ते व्हॅरिकोसबद्दल आपण जेव्हा बोलतोय तर मी मगाशीच म्हटलं की अतिशय मोठ्या प्रमाणात सध्या हे पाहिलं जातं आणि त्या निमित्ताने 2 प्रश्न आज आपल्याला इथे आलेले आहेत. सर, आयुर्वेदाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा रोग निवारण हीच संकल्पना फक्त नसते, तर रोग प्रतिबंधात्मक उपाययोजना हाही महत्त्वाचा मुद्दा त्या निमित्ताने कुठेतरी चर्चेत आणणं, आरोग्याची व्याख्या समजून घेतल्या गेल्यावरती महत्त्वाचं आहे. मग रक्तशुद्धी आणि निरोगी ठेवण्यासाठी स्वतःचं आरोग्य सामान्य माणसाने कोणकोणत्या प्रकारच्या उपाययोजना कराव्यात? सामान्य माणसाने रक्तशुद्धी ठेवण्यासाठी आपली जी दिनचर्या आहे आणि ऋतुचर्या आहे जी आयुर्वेदात सांगितली आहे त्याचं पालन करावं. योग्य वेळी सकाळी ब्राह्ममुहूर्तावर उठणं, रात्री जागरण करू नये, चिंता, संताप, काळजी, दुःख यांच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करावं. आहारामध्ये उष्णतीक्ष्ण पदार्थांचं अतिवापर टाळावा, क्षारीय पदार्थांचा अतिवापर टाळावा. व्यायाम रुटीनली अर्धशक्ती व्यायाम जे आयुर्वेदात म्हटलं आहे त्या प्रकारचा व्यायाम योग्य वेळी योग्य प्रमाणात करावा. योग्य प्रमाणात झोप घ्यावी. ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग जर केला तर आपल्या प्रत्येक पेशींचं चयापचय प्रक्रिया जर योग्य साम्यावस्थेत राहिली तर जे त्याज्य पदार्थ जास्त प्रमाणात तयार होणार नाहीत, ते रक्तात जास्त प्रमाणात साठणार नाहीत आणि त्याच्यामुळे रक्तदुष्टी होणार नाही. रक्तदुष्टी असेल तर रक्तदुष्टी नसेल, रक्तसाम्यावस्थेत असेल तर जीवन खूप चांगल्या प्रकारे विना रोगी आपण जगू शकतो. अतिशय संक्षिप्त आणि अतिशय थोडक्यात आणि अगदी मस्तपैकी आपण समजावून सांगितली ही गोष्ट. ती अतिशय महत्त्वाची होती. आजच्या युगामध्ये सर सोशल मीडिया हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्याने जी माहिती जी या झपाट्याने पसरते याच्यातून चुकीची माहितीही पोचण्याची शक्यता जास्त असते. मग कोणत्या प्रकारची काळजी साधारण आरोग्याच्या विषयाच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर प्रेक्षकांनी घेतली पाहिजे किंवा रुग्णांनी घ्यावी, आपण काय सांगाल? आजच्या सोशल मीडियाच्या काळात बरेच वेळा फक्त लाईक्स मिळण्यासाठी किंवा जास्त प्रमाणात पब्लिसिटी व्हावं या मिळवण्यासाठी बऱ्याच वेळा चुकीच्या गोष्टी व्हायरल केल्या जातात. त्यामुळे सोशल मीडियावर ऐकलेल्या प्रत्येक गोष्ट परस्पर फॉलो न करता आपले जे काही वैद्य असतात, आपले जे काही डॉक्टर्स असतात आपल्या आजूबाजूला, त्यांच्या सल्ल्याने प्रत्यक्ष त्यांना भेटून आपल्या मनातल्या शंका कुशंकांचं निरसन करून मगच ह्या सोशल मीडियावर मिळणाऱ्या सल्ल्यांचा उपयोग करावा. परस्पर करू नये. म्हणजे कोणतीही माहिती आपल्यापर्यंत पोहोचते पण त्याचं योग्य तो सल्ला आणि योग्य व्यक्तीकडून, योग्य तज्ज्ञांकडून त्याची सहनिशा करून घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि योग्य माहिती मिळणं हाही आरोग्याचाच एक भाग आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही नक्की ते. सर, आपण चर्चेच्या अगदी शेवटच्या वळणावरती आहोत. मी आपल्याला एक शेवटचा प्रश्न विचारू इच्छितो की प्रेक्षकांसाठी शेवटची प्रेरणादायी असा संदेश आपण काय देऊ शकाल आजच्या विषयाच्या अनुषंगाने, काय सांगाल? आजच्या विषयाच्या अनुषंगाने निसर्गाने दिलेला जळू हिरुडा मेडिसिनॅलिस किंवा हिरुडा मॅनिलेसिस नावाचा जी काही जळू नावाचा हा एक प्राणी आहे, हा भगवान धन्वंतरीच्या हातात समुद्रमंथनातनं बाहेर आलेला प्राणी आहे. हा निश्चितच मानवजातीसाठी कल्याणकारक असा आहे. ह्या जलोकवचरण किंवा रक्तमोक्षण हा विधी स्वस्थ राहण्यासाठी वसंत ऋतूमध्ये वर्षातनं एकदा जरूर करून घेतला पाहिजे. या जळूंशी रिलेटेड व्याधींसाठी जलोकवचरण योग्य तज्ज्ञ अशा आयुर्वेदातल्या डॉक्टरांकडनं जलोकवचरण करून घ्या. याच्याने कुठल्याही प्रकारचं नुकसान नाही. योग्य ती काळजी घेतली तर कुठल्याही प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स याच्याने होत नाहीत. तर डॉक्टरांच्या सल्ल्याने जलोकवचरण करून घ्या. म्हणजे फक्त ट्रीटमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू जर विचार केला तर या गोष्टीचा उपयोग होतो की प्रतिबंधात्मक म्हणूनही, आपण आपल्या उत्तरातून कुठेतरी जाणवलं की प्रतिबंधात्मक म्हणूनही याचा उपयोग होतो? आयुर्वेदात
जे काही स्वस्थ व्यक्तींमध्ये केले जाणारे काही कर्म सांगितले आहेत त्यातलंच पंचकर्म हा प्रकार आहे. फक्त व्याधीग्रस्त असलेल्या रोगींमध्येच पंचकर्म करावं असं नसतं, तर ते जे स्वस्थ व्यक्ती असतात त्यांच्यामध्येही केलं जातं. रक्तमोक्षणाचा अंतर्भाव ह्या पंचकर्मामध्येच होतो आणि वसंत ऋतूमध्ये रक्तमोक्षण ही प्रक्रिया स्वस्थ व्यक्तींमध्ये पित्ताचा प्रकोप होऊ नये, पित्त समप्रमाणात राहावं आणि रक्तदुष्टी होऊ नये म्हणून रक्तमोक्षणाचा इंडिकेशन्स वसंत ऋतूमध्ये सांगितलेलं आहे. वसंत ऋतूमध्ये हे केलं गेलं पाहिजे जेणेकरून रक्त शुद्ध राहील. एखाद्या उदाहरणासकट 1 मिनिटात आपण काय सांगू शकाल शेवटचं? शेवटचं मी असं म्हणेल की वसंत ऋतूमध्ये ऋतूमध्ये जर जलौका आपल्या आजूबाजूच्या डॉक्टरांकडे अवेलेबल असतील तर त्यांच्याकडे तुम्ही जलौका लावून घ्या आणि समजा जलौका नाहीच मिळाल्या तर आपण एक मोठं पुण्याचं काम करू शकतो. एक सिरावेद नावाचा एक प्रकार सांगितला आयुर्वेदात. सिरावेदाने ब्लड लेटिंग केलं जातं, रक्तमोक्षण केलं जातं. तर वसंत ऋतूमध्ये एक 3 दिवस अगोदर थोडंसं गाईचं तूप अर्धा चमचा ते 1 चमचा प्राशन करून 3 ते 4 दिवस 5 दिवस अगोदर स्नेहन करून नंतर जर आपण ब्लड डोनेशन केलं तर ते एक प्रकारचं रक्तमोक्षणचाच प्रकार होईल आणि ब्लड डोनेशन ही आजच्या काळाची गरज आहे. तेही एक पुण्याचं कर्म आपण साध्य करू शकतो. अतिशय महत्त्वाचं होतं, व्यापक विषय आहे तरी थोडक्यात आणि अतिशय सोप्या भाषेत आज आपल्याला आपल्या मार्गदर्शक जे तज्ज्ञ पाहुणे आहेत त्यांनी इथे आपल्याला समजावून सांगितलं. एक गोष्ट नक्कीच आपल्याला या चर्चेतून लक्षात आली मित्र की निसर्ग हा सर्वोत्तम वैद्य आहे आणि आयुर्वेद म्हणजे त्या निसर्गाशी साधलेला एक संवाद. आजच्या चर्चेतून आपण जाणून घेतलं की हजारो वर्षापूर्वीची उपचार पद्धती आजही किती वैज्ञानिक, परिणामकारक आणि उपयुक्त ठरू शकते. हेच आजच्या चर्चेतून आपल्याला अधोरेखित होताना, प्रत्येक उत्तरातून आपल्याला अधोरेखित होताना हे दिसलं. रक्तमोक्षण आणि जलोकावचरण याकडे फक्त उपचार म्हणून नव्हे तर शरीर शुद्धी, संतुलन आणि निरोगी जीवनाकडे नेणारा एक व्यापक दृष्टिकोन म्हणून पाहणं आवश्यक आहे. हे जर म्हटलं तर अतिशयोक्ती ती नक्कीच ठरणार नाही. या अत्यंत माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण मार्गदर्शन जे आपल्याला तज्ज्ञांनी आज डॉक्टर राहुल बाविस्कर सरांनी दिलं त्याबद्दल सर मी आपले दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आरोग्य संपदाच्या आमच्या पूर्ण टीमतर्फे आणि आमच्या तमाम प्रेक्षकांतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानतो. आपण इथे आलात त्याबद्दल खरोखर धन्यवाद. प्रेक्षको आपण पाहिलं की अतिशय महत्त्वाचा विषय होता आणि थोडासा वेगळा आणि हटके असा विषय होता, पण त्याबद्दलची माहिती जाणून घेणं ही तितकंच महत्त्वाचं होतं. पुन्हा आपण नक्कीच भेटूया नव्या विषयासह नवीन आरोग्य संपदाच्या भागामध्ये नवीन तज्ज्ञांसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा.